आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये रिच डॅड पुअर डॅडची संपूर्ण सिरीज पाहिली. पैशांची सायकॉलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न केला. पैसा कसा काम करतो, आपल्याकडून नेमक्या कोणत्या चुका होतात, आपण आयुष्यभर का धावत राहतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न केला. पण त्या सिरीजमध्ये एक कमेंट आली आणि त्या कमेंटनी मला खरंच विचार करायला भाग पाडलं. आपण नेहमी ऐकतो की सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा, पैशाला वेळ द्या, कंपाऊंडिंगचा फायदा घ्या. पण हे चुकीचं नाहीये, अगदी खरंय. पण एक प्रश्न आहे की आपल्याला तो जो फायदा आहे कंपाऊंडिंगचा तो कधी मिळणार? 30 वर्षानंतर, 35 वर्षानंतर, किंवा आपण 60 वर्षांचे झाल्यावर? मग प्रश्न राहतो, आजचं काय? आपण आज जे जगतोय ते आपल्या तारुण्याचं काय? आज आपल्याला फिरायचंय, आपल्याला जगायचंय, आपल्याला समाजासाठी, लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचंय. पण आपल्याला काय सांगितलं जातं? आत्ता कष्ट करा, नंतर जगा. पण नंतर म्हणजे नेमकं कधी? जेव्हा शरीर साथ देणार नाही, जेव्हा डोळ्यांना नीट दिसणार नाही, जेव्हा शरीरामध्ये काही ऊर्जा राहणार नाही, तेव्हा त्या पैशाचं आपण करायचं तरी काय? आणि मग मनात दुसरा प्रश्न आला की काही लोक 25व्या वर्षी श्रीमंत होतात, काही 30व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या फ्री होतात. तेही ह्याच जगात राहतात, ह्याच इकॉनॉमीमध्ये, याच नियमांमध्ये. मग आपल्यालाच का सांगितलं जातं की तुम्ही 30 वर्ष कष्ट करा आणि मग श्रीमंत व्हा? आणि इथेच माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिक झाली. लवकर श्रीमंत होण्याची इच्छा ठेवणं काही चुकीचं आहे का? त्याच्यात काही पाप आहे का? आपण असा का विचार करू नये की मी 30 वर्ष वाट का बघू? मी असं काय करू शकतो की पुढच्या 5 वर्षात माझा इन्कम मोठ्या प्रमाणात वाढेल? 10-15 वर्षात मी फायनान्शियली फ्री का होऊ शकत? हा विचार फक्त माझ्या मनात नव्हता, खूप लोकांच्या मनामध्ये. पण कोणी त्याबद्दल व्यवस्थित बोलत नाही. आणि म्हणूनच मी यावर अभ्यास केला, रिसर्च केला, वेगवेगळ्या लोकांच्या स्टोरीज पाहिल्या. आणि मला एक गोष्ट लक्षात आली, आपल्याला जे शिकवलं जातं ते पूर्णपणे चुकीचं नाहीये, पण ते पूर्णपणे बरोबरही नाहीये. कंपाऊंडिंग खरं आहे, पण पैसा वाढवण्याचा तो एकमेव मार्ग नाहीये. आणि म्हणूनच आपण ही नवीन सिरीज सुरू करतोय. ही सिरीज सेव्हिंग, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल नाहीये, तर ही सिरीज आहे लवकर श्रीमंत होण्याच्या विचारसरणीबद्दल. कसा विचार करायचा, कसा कमवायचा, कसे इन्कम सोर्सेस वाढवायचे आणि कसं 15 वर्षात फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ पोचायचं. आणि मराठी माणसाला याची खूप गरज आहे. आपण खूप कष्टाळू आहोत, खूप इमोशनल आहोत, पण बिझनेस माइंडसेट कुठेतरी आपल्यामध्ये थोडासा कमी पडतोय आणि तो आपल्याला बदलायचा आहे. म्हणूनच अगदी साध्या मराठीत, सोप्या भाषेत मी हा अभ्यास तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. हा एक व्हिडिओ नाहीये, ही एक सिरीज आहे. आणि मला मनापासून असं वाटतं की आपण ही संपूर्ण सिरीज पाहावी. आणि जर आपण ही संपूर्ण सिरीज पाहिली तर पैशांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. चला तर सुरुवात करू. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, चांगलं शिका, चांगली नोकरी मिळवा, सेटल व्हा. पण कधीच कोणी सांगितलं नाही की आपलं काहीतरी मोठं उभं करा, आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण ठेवा, पैसा तुमच्यासाठी काम करेल असं काहीतरी तयार करा. आपल्याला एक ठराविक रस्ता दाखवला गेला आणि आपण तो रस्ता प्रश्न न विचारताच स्वीकारला. शाळा, मग कॉलेज, कॉलेजनंतर नोकरी, मग पगार, EMI आणि शेवटी रिटायरमेंट. हे इतकं नॉर्मल झालंय की आपल्याला तेच खरं आहे असं वाटतंय. पण 1 मिनिट तुम्ही थांबा आणि विचार करा. जर श्रीमंत होण्यासाठी 40 वर्ष वाट पाहावी लागणार असेल तर ती खरंच श्रीमंती आहे का हो? आपण 25व्या वर्षी नोकरी सुरू करतो, पहिला पगार येतो, आपल्याला वाटतं आता सगळं सेट झालंय. पण खरंच सेट असतं का? की आपण एका सायकलमध्ये अडकलेलो असतो, जिथे सोमवार नकोसा वाटतो आणि शुक्रवारची वाट आपण बघत बसलेलो असतो. आपण म्हणतो सेफ आहे, पण खरंच सेफ आहे का? आपला पगार एका कंपनीवर अवलंबून आहे, आपली नोकरी एका निर्णयावर अवलंबून आहे. एक ईमेल आणि सगळं काही बदलू शकतं. मग ही सुरक्षितता आहे का? आणि यालाच म्हणतात द ग्रेट डिसेप्शन. आपल्याला वाटतं आपण सुरक्षित चाललोय, पण प्रत्यक्षात आपण वेळ विकतोय. आणि वेळ ही परत येणार नाही. स्लो लेनमध्ये विचार काय सांगतो? हळूहळू वाढेल, कंपाऊंडिंग काम करेल, थांबा, अजून वेळ आहे. पण आयुष्य मात्र थांबत नाही. आपण 30व्या वर्षी म्हणतो अजून वेळ आहे,
40व्या वर्षी म्हणतो अरे खूप जबाबदाऱ्या आहेत, आणि 50व्या वर्षी म्हणतो आता बदलणं थोडं अवघडच आहे. आणि तेव्हाच लक्षात येतं आपण फक्त व्यस्त होतो, स्वातंत्र्य नाही. जर आपलं उत्पन्न फक्त आपल्या वेळेवरच अवलंबून असेल तर आपण श्रीमंतीकडे नाही तर फक्त स्थिर आयुष्याकडे चाललेलो. आता प्रश्न उरतो, आपण हा ठरलेला रस्ता असाच चालत राहणार आहोत की थोडं थांबून विचार करणार आहोत? कारण हा रस्ता आपल्याला हवं तिथं घेऊन जातोय का? कारण बदलाची सुरुवात मोठ्या कृतीनं होत नाही, बदलाची सुरुवात होते एका प्रामाणिक प्रश्नाने. आता आपण आहे ना थोडं खोलात जाण्याचा प्रयत्न करू. आपल्याला एकच फॉर्म्युला शिकवला गेला, चांगली नोकरी करायची, पैसे सेव्ह करायचे, म्युच्युअल फंड, FD, स्टॉक्समध्ये गुंतवणूक, आणि 30 ते 40 वर्षानंतर करोडपती व्हायचे. आपल्याला हे खूप लॉजिकल वाटतं कारण त्याच्यामध्ये गणित आहे, कंपाऊंडिंग आहे, प्लॅनिंग आहे. हा फॉर्म्युला काही चुकीचा पण नाही, पण तो हळू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे, तो वेळेवर अवलंबून आहे. आपण सगळं काही गृहीत धरलं की आपली नोकरी 30 वर्ष टिकेल, आपण सातत्याने सेव्ह करू, मार्केट आपल्याला साथ देईल आणि आपण 60व्या वर्षानंतरही चांगले हेल्दी राहू. पण आयुष्य असंच सरळ चालतं का? मध्येच काही बदललं नाही तर ठीक आहे, पण जर बदललं तर, जर नोकरी गेली तर, जर मोठा खर्च आला तर, आणि जर आरोग्याने साथच दिली नाही तर? स्लोलेन काय विचार करतो? घाबरू नका, दीर्घकालीन बघा. पण एक प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया, का आपण इतकं सगळं भविष्यावर ढकलतोय? का आपण म्हणतोय की आत्ता कष्ट करूया, नंतर मजा? आता फास्टलेन विचार काय सांगतो? तो म्हणतो उत्पन्न वेळेशी जोडलेलं असेल तर तुम्ही कायम मर्यादित राहणार, कारण दिवसात 24 तास आहेत. आपण कितीही हुशार असलो तरी आपण 24 तासांपेक्षा जास्त काम करू शकणार नाही. मग श्रीमंती कशी वाढणार? तर इथेच गेम बदलतो. जर आपण असं काही तयार केलं की जे एकदा तयार केल्यावर आपल्याला वारंवार उत्पन्न देत राहील तर? जर आपण एका बॉसला नाही तर हजारो लोकांना व्हॅल्यू दिली तर? इथेच वेळ आणि पैशांचं नातं तुटायला लागतं. आणि हीच या व्हिडिओ सिरीज मधली सगळ्यात मोठी शिफ्ट आहे. वेल्थ म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, वेल्थ म्हणजे कंट्रोल. आपल्याला काम करायचंय की नाही, कधी करायचंय, कोणासोबत करायचंय, हा निर्णय आपल्याकडे असणं. जर हा कंट्रोल नाही तर जास्त पगार असूनही आपण फ्री नाही. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट सांगायची, हळूहळू श्रीमंत होण्याचा प्लॅन आपल्याला व्यस्त ठेवू शकतो पण मुक्त करू शकत नाही. आता आपल्यालाच ठरवायचंय, आपल्याला फक्त गणितावर विश्वास ठेवायचा आहे की आपल्याला आपलं स्ट्रक्चर बदलायचं. कारण कधी कधी प्रश्न फक्त पैसा कमवण्याचा नसतो, तर प्रश्न असतो आपण किती वर्ष वाट बघायला तयार आहोत. आपण सगळे म्हणतो की मला श्रीमंत व्हायचंय, मला फ्री व्हायचंय, मला माझ्या मर्जीचं आयुष्य जगायचंय. पण आपली रोजची कृती त्या दिशेने आहे का? जास्त पगार म्हणजे श्रीमंती नाहीये. हो, हे थोडं विचित्र वाटेल ऐकायला, पण विचार करा, जर तुमचं संपूर्ण उत्पन्न तुमच्या वेळेवर अवलंबून असेल तर तुम्ही काम थांबवलं की पैसा थांबतो. म्हणजेच काय, तुम्ही तुमची वेळ विकत आहात. आणि इथेच लोक गोंधळतात. ते म्हणतात मी चांगल्या पॅकेजवर आहे, माझा पगार चांगला आहे. छान आहे, पण एक प्रश्न आहे, जर तुम्ही 6 महिने काम केलं नाही तर काय होईल? उत्पन्न चालू राहील का, की सगळं थांबेल? आणि हीच ती ट्रेडमिल आहे. आपण धावत असतो, खूप मेहनत करत असतो, पण जागेवरच. कारण आपल्या उत्पन्नाची मर्यादा आपल्या वेळे इतकीच असते. स्लो लेन आपल्याला सांगते प्रमोशन मिळेल, इन्क्रीमेंट मिळेल, हळूहळू वाढेल. पण हळूहळू वाढताना आयुष्यही हळूहळू संपत जातं. फास्ट लेनचा विचार थोडा वेगळा आहे. तो विचार करतो मी असं काय करू शकतो की जे माझ्या उपस्थितीवर अवलंबून नसेल. सिस्टीम, प्रोडक्ट, सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म, काहीही, पण असं काही की जे एकदा तयार केलं की मला वारंवार उत्पन्न देत राहील. इथेच वेळ आणि पैशांचं नातं तुटायला लागतं आणि तिथूनच खरी श्रीमंती सुरू होते. हा व्हिडिओ आपल्याला घाबरण्यासाठी नाहीये, तो आपल्याला आरसा दाखवण्यासाठी. आपण खूप काम करतोय, पण योग्य दिशेने करतोय का? कारण कष्ट करणं वेगळं आणि योग्य स्ट्रक्चरमध्ये कष्ट करणं वेगळं. आजपर्यंत आपण कदाचित फक्त मेहनत केलेली असेल, पण आता एक प्रश्न आहे, आपण मेहनतीसोबतच स्ट्रॅटर्जी जोडणार आहोत का? कारण शेवटी श्रीमंती हा स्पीडचा नाही तर स्ट्रक्चरचा गेम. आता हा एक महत्वाचा मुद्दा पहा. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट वारंवार सांगितली गेलेली आहे, सुरक्षित राहा, रिस्क घेऊ नका, स्टेबल नोकरी म्हणजे सेफ आयुष्य.
पण जरा प्रामाणिकपणे विचार करूया, ही जी सुरक्षितता आहे ना, ती खरंच सुरक्षित आहे का, की आपल्याला फक्त दिलेली मानसिक शांतता आहे? यालाच म्हणतात सिक्युरिटी इज अन इल्युजन. आपण म्हणतो आपली नोकरी पक्की आहे, पण ती कोणाच्या हातात आहे, आपल्या की कंपनीच्या? आपण म्हणतो माझा पगार रेग्युलर येतो, पण तो कोण ठरवतो, आपण की दुसरं कोणीतरी? एक निर्णय, एक पॉलिसी बदल, एक आर्थिक मंदी, आणि आपण म्हणतो की हे अचानक झालं. पण खरं तर आपण आधीपासूनच दुसऱ्या सिस्टीमवर अवलंबून होतो. हीच आहे द ग्रेट डिसेप्शनची खोल बाजू. आपल्याला वाटतं आपण रिस्क टाळतोय, पण खरं तर आपण सर्वात मोठी रिस्क घेतोय, आपलं पूर्ण भविष्य एका स्रोतावर अवलंबून ठेवून. स्लोलेन काय म्हणते? स्थिर राहा, सेटल व्हा, जास्त अपेक्षा ठेवू नका. तर फास्ट लेन काय म्हणते? कंट्रोल घ्या, सिस्टीम तयार करा, मोठा विचार करा. एक साधा फरक आहे, नोकरीमध्ये आपण एका बॉसला व्हॅल्यू देतो, तर व्यवसायात आपण हजारो लोकांना व्हॅल्यू देऊ शकतो. आणि जितक्या जास्त लोकांना व्हॅल्यू, तितके जास्त स्केल, तितकी जास्त संधी आणि तितकीच जास्त श्रीमंती. इथेच गेम बदलून जातो. श्रीमंती नशिबावर येत नाही, ती व्हॅल्यू आणि स्किलवर येते. जर आपण आपलं उत्पन्न एका पगारावर अडकून ठेवलं तर आपली वाढ मर्यादित आहे. पण जर आपण एक सिस्टीम उभी केली तर वाढीची मर्यादाच राहत नाही. आता आपण एक स्वतःलाच प्रश्न विचारूया, आपण सुरक्षिततेच्या नावाखाली स्वतःलाच लहान ठेवतोय का, की थोडी अनिश्चितता स्वीकारून मोठं काही करायला तयार आहोत? कारण कधी कधी सेफ वाटणारी गोष्ट सगळ्यात मोठा धोका असते, आणि कधी कधी रिस्क वाटणारी गोष्ट खरं स्वातंत्र्य देणारी असते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण सगळे व्यस्त आहोत, खूप व्यस्त. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती धावपळ, काम, जबाबदाऱ्या, बिलं, EMI, आणि मध्येच थोडं एक दिवस मोठं काहीतरी करायचंय असं स्वप्न. पण प्रामाणिकपणे विचार करूया, आपण खरंच त्या स्वप्नासाठी काही स्ट्रक्चर तयार करतोय का, की फक्त एक दिवस म्हणून पुढे ढकलतोय? द ग्रेट डिसेप्शन म्हणजे फक्त पैशांबद्दलचा भ्रम नाहीये, तो वेळेबद्दलचा भ्रम आहे. आपल्याला वाटतं आत्ता कष्ट करू, नंतर आराम करू, पण नंतर म्हणजे कधी? 25व्या वर्षी वाटतं खूप वेळ आहे, 35व्या वर्षी वाटतं जबाबदाऱ्या आहेत, 45व्या वर्षी वाटतं आता रिस्क घेणं थोडं कठीणच आहे, आणि 60व्या वर्षी वाटतं आता शरीरच साथ देत नाही. मग आपण कधी जगणार? ही गोष्ट थोडी टोचणारी आहे, पण खरी आहे. आपण आयुष्यभर स्थिर राहण्याच्या नावाखाली आपली स्वप्न छोट्या छोट्या बॉक्समध्ये बंद करत जातोय. स्लोलेन आपल्याला काय सांगते? सुरक्षित राहा, हळूहळू वाढेल, थांबा. तर फास्ट लेन काय विचार करायला लावते? का थांबायचं? का आयुष्याचा बेस्ट का फक्त तयारीतच घालवायचा? खरी करन्सी पैसा नाहीये, खरी करन्सी आहे वेळ, आणि वेळ एकदाच मिळते. हा व्हिडिओ आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये, तो आपल्याला जागं करण्यासाठी आहे. तो म्हणतो जर आपल्याला खरंच फ्री व्हायचं असेल तर आपल्याला स्ट्रक्चर बदलावं लागेल, फक्त जास्त काम करून नाही, तर योग्य सिस्टीम तयार करून. आता शेवटचा प्रश्न, आपल्याला ही पुढची 30-40 वर्ष सेफ लावून घालवायची आहेत, की काही वर्ष फोकस काम करून उरलेलं आयुष्य आपल्या मर्जीनं जगायचंय? कारण बदलाची वेळ कधीतरी नसते, ती नेहमी आत्ता असते, आणि कदाचित आजच तो दिवस आहे. हा व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगायची आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एक बेस तयार केला, एक विचार लावला, एक प्रश्न मनात टाकला. आपण कोणत्या कन्सेप्टवर काम करणार आहोत? तर ती कन्सेप्ट खूप क्लिअर आहे. पुढच्या 5 वर्षात आपले इकॉनॉमिक सोर्सेस कसे वाढवायचे, आणि पुढच्या 10 ते 15 वर्षात फायनान्शियली फ्री कसं व्हायचं. आज आपण फक्त एक सुरुवात केली, वरून अगदी साध्या सोप्या भाषेत फक्त विचार करायला लावणारा एक पाया तयार केला. कारण मला माहिती आहे सगळेच लोक काही एका लेवलवर नाहीयेत. काही जण आधीपासूनच अभ्यास करत असतील, काहींना नवीन वाटत असेल, काही जण अजून ठरवत असतील की हा विषय आपल्यासाठी आहे की नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ अगदी साधा ठेवण्याचा प्रयत्न केलाय मी. पण पुढचे व्हिडिओ साधे असणार नाहीये. आता आपण हळूहळू खोलात जाणार आहोत, एक एक कन्सेप्ट तोडून समजून घेणार आहोत. काय करायचं, कसं करायचं, का करायचं, हे सगळं स्ट्रक्चर पाहणार आहोत. जर तुम्हाला खरंच लवकर श्रीमंत व्हायचं असेल, जर तुम्हाला फक्त नोकरीपुरतं आयुष्य नको असेल, जर तुम्हाला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी मोठं करून जायचं असेल,
तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक कुटुंबात एक व्यक्ती असतो जो गरिबीची रेषा कायमची ओलांडतो, जो संपूर्ण घराचं संपूर्ण डायरेक्शनच बदलून टाकतो, जो पुढच्या 5 पिढ्यांसाठी प्रेरणा बनतो. आणि मला अगदी मनापासून असं वाटतं की तो व्यक्ती तुम्ही असावात. आणि मीही तुमच्या सोबतच आहे. मी काही वेगळं करत नाहीये. मी जे शिकतोय, जे समजतोय ते प्रामाणिकपणे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रवास आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आपल्याला हळूहळू श्रीमंत व्हा हा जो सल्ला दिला जातो तर कशा पद्धतीने धोकेदायक आहे आणि आपली मानसिकता आपल्याला कशा पद्धतीने बदलायची. म्हणून जर तुम्हाला हा संपूर्ण रोडमॅप माझ्यासोबत चालायचा असेल तर आत्ताच या चॅनलला, आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ रेकमेंड होतील आणि आपण हा प्रवास एकत्र पुढे नेऊ शकतो.